तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धारावरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे। तुळजाभवानी मंदिराच्या शिखराच्या बांधकामासंदर्भात मंत्री शेलार यांनी आता एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। बैठकीतून पालकमंत्री सरनाईक, खासदार ओमराजे निंबाळकरांना वगळण्यात आलेलं आहे। तर जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी मुंबईपेक्षा तुळजापुरात बैठक घ्या अशी मागणी आता ओमराजे निंबाळकर यांनी केलेली आहे। जणू काय आपल्या बाबाच्या घरची प्रॉपर्टी आपण खर्च करतोय असं समजून जर त्या ठिकाणी कोण करत असेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे। आणि ते करत असताना कारण आपण आई तुळजाभवानीच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत आहेत। ते अख्ख्या महाराष्ट्राचं 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचं शक्तिपीठ आहे आणि अतिशय कडक अशी देवी आहे। त्याच्यामुळं त्याच्या बाबतीत जर कोणी चुकीचं केलं तर त्याची फळं कर्माची त्यांना भोगावी लागणार आहेत। हा विचार करून मला वाटतं अशा पद्धतीची गोष्ट त्या ठिकाणी करू नये। आधीच्या स्वतः पुजारी असणारी लोक आमदार होती, मग त्यांनी यात्रा लहान असताना सुद्धा त्या मंदिराच्या भक्ताच्या पैशाला कधी हात लावला नाही। आणि आता मात्र जणू आपली वडिलोपार्जित प्रॉपर्टी असं समजून जर त्या पैशाला हात लावला जात असेल तर ही योग्य आहे का अयोग्य आहे? राज्य पुरातन विभागाचा जीर्णोद्धारच्या बाबतीत मंदिराच्या बाबतीत जो अहवाल प्राप्त झाला होता आणि त्या अहवालानंतर काय केलं पाहिजे त्या अहवालाच्या अनुषंगाने राणा जगजितसिंह पाटलांनी एक आपली भूमिका व्यक्त केली होती। त्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की पुरातन खात्याच्या अहवालानुसार हे मंदिर कळसहित खाली करावं लागणार आहे, परंतु आम्ही भारतीय पुरातन खात्याकडे जाऊ आणि त्यांचा आणि महाराष्ट्रातला राज्य पुरातन आयोगाचा दोन्हीचा अहवाल आम्ही महाराष्ट्र सरकारकडे सादर करू आणि त्याच्यानंतर जे काय करायचं ते महाराष्ट्र सरकार निर्णय घेईल। परंतु जे अर्धवट व्हिडिओ दाखवून जी बदनामीचं षडयंत्र केलंय त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खासदार आणि आमदाराचा निषेध केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।